खोटं आहे हे मॅडम, खोटं आहे. मी कशाला जाईन मॅडम तिथे? परवा एका राजकीय संदर्भातल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं आणि माझं कडाक्याचं भांडण झालं. त्या माणसाचं तोंड सुद्धा बघण्याची इच्छा नाहीये माझी. आणि रेवती मॅडम, तुम्ही तर मला थेट त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचवताय. मॅडम, त्या गाडीची पै न पै मी चुकती केली आहे. मी आयुष्यभर केलेल्या कष्टाच्या पैशानं विकत घेतली ती गाडी. नाही मामा, खोटं बोलतोय हा माणूस. बास झालं रेवती. आता ही ते इथे का आले तुला माहितीये? तू सगळ्यांना फोन करून त्यांच्या विरोधात भडकवतेस, त्यामुळे चॅनलवरचा स्टाफचा विश्वास कमी होतोय. हे असं होऊ नये, चॅनल वाचावं म्हणून ते सगळे कारभार तुझ्या हाती द्यायला आलेत. आणि मामा, ऑफिस स्टाफचा विश्वास वगैरे उडालेला नाहीये, हे सगळं खोटं आहे. आपल्या रिपोर्टर्सनी आणलेल्या बातम्या आपल्या वी न्यूज चॅनलवर प्रसारित होण्याआधीच त्या रमाकांत प्रभूंच्या चॅनलकडे पोहोचत होत्या. बरं, तुझा विश्वास नाहीये ना? तुझा विश्वास बसत नाहीये ना? मग यालाच विचार. बोल विघ्नेश. मॅडम, रेवती मॅडम म्हणतायत ते सगळं खोटं आहे. नीरजा वहिनी, माफ करा, मला हे सगळं बोलावं लागतंय, पण शेवटी चॅनल हे विश्वासावर चालत असतं. मी आता या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देतोय. नाही भाऊजी, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. हवं तर मी तुमची माफी मागते. नाही वहिनी, काय बोलताय तुम्ही? रेवतीला ऑफिसमध्ये पाठवून मीच चूक केली. यापुढे रेवती ऑफिसला येणार नाही. मुक्ता, ए मुक्ता, काय ग, काय झालंय? कसला विचार करतेस? आई बघा ना, मी मुंबईला फोन केला होता आईंची, रेवतीदींची आणि रश्मिताईंची खुशाली विचारण्यासाठी. बरं, मग? रश्मिताईंनी फोन उचलला होता, पण मला त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं की त्या खूप टेन्शनमध्ये आहेत. म्हणजे काही झालंय का तिकडं? मी त्यांना तसं विचारलं की तिकडे काही प्रॉब्लेम झालाय का म्हणून, पण काही नाही असं म्हणून फोन ठेवून दिला. तुम्ही बरोबर ओळखलंस रेवती बेटा. आता तरी खात्री पटली ना तुझी की आपण कुणाशी टक्कर घेतोय याची? मी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आता तू हेच बघ ना, तुझी सख्खी आई, तुझी सख्खी बहीण यांचा तुझ्यापेक्षाही माझ्यावरच जास्त विश्वास आहे. आणि जे काही मी करेन ते तुझ्या आईला कळणार सुद्धा नाही. तुझं म्हणणं बरोबरच असणार. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे तू काय बोलतेस मम्मा? रेवती, तू दोषी नाहीयेस. आज मला अभिमान वाटतोय. तुझी तळमळ, तुझा खरेपणा मला कळलाय. मगाशी तू तर अभ्यंकरांच्या बाजूनी बोलत होते, असंच ना? रेवती, तू इथे येण्यापूर्वी अभ्यंकर आणि विघ्नेशने इथे येऊन तुझ्याबद्दल खूप तक्रारी केल्या होत्या. नाही, त्या गोष्टी माझ्या मनात भरवल्या होत्या. अभ्यंकरांना एक्सपोज करण्यासाठी तू कसा विघ्नेशचा वापर करून घेतेस हे सगळं सांगितलं होतं मला. रेवती, या पुढच्या तुझ्या प्रत्येक लढ्यात तू एकटी नाहीयेस. तुझ्या प्रत्येक पावलावर मी असणार आहे तुझ्या बरोबर. मम्मा,